सर्व MPSC आणि UPSCची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा. येणारा जो काही स्पर्धा परीक्षा त्या स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने इतिहास हा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो. इतिहासातले असे काही प्रश्न आहेत ते आपण नेहमी वाचत असतो, परंतु ती गुगली स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते कधी कधी आपल्याला कन्फ्युजन करून टाकतात आणि आपल्याला तो प्रश्न वाचलेला असताना सुद्धा आपलं त्या ठिकाणी जे उत्तर आहे ते उत्तर चुकत असतं. तर प्रश्न जो आहे तो समजून घेऊन त्या अनुषंगाने त्यातले असणार ज्या महत्त्वाच्या ज्या तारखा असतील तर त्या तारखाच्या अनुषंगाने आणि UPSC आणि MPSCचा जो फोकस असतो, जे क्रमिक पुस्तकं आहेत त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटचे जे काही गॅजेट्स असतात त्या गॅजेटमधून पेपर सेट केलेला असतो. इतर जे काही महत्त्वाचे जे काही बाजारात मिळणारे जे पब्लिकेशन आहे ते पब्लिकेशनच्या अनुषंगाने जरी तुमचं वाचन चांगलं दर्जेदार असलं, पाठांतर चांगलं दर्जेदार असलं, तरी त्यावर आधारित तुमचं उत्तर तुम्ही जरी अचूकरित्या त्या ठिकाणी दिलेलं असेल, कधी कधी काय होतं की प्रिंटिंग मिस्टेकमुळे त्यामध्ये चुका घडून आलेल्या असतात आणि त्या आपल्या लक्षात येत नाहीत. नंतर आपण ज्यावेळेस UPSCच्या ज्या काही उत्तरपत्रिका डिक्लेअर केल्या जातात आणि त्या आपण चेक करतो आपल्या उत्तराच्या अनुसाराने, मग आपल्याला आपण दिलेले जे उत्तर आहे ते उत्तर त्या ठिकाणी कसं चुकलं, मग त्यासाठी आपण काय करतो, शोधाशोध करतो. यासाठी नेहमी अभ्यास करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, अभ्यास करताना क्रमिक पुस्तकाचं अतिशय बारकाने 2-2, 3-3 वेळेस रिव्हिजन करणं आवश्यक आहे. त्यातले महत्त्वाचे जे काही शॉर्ट नोट्स आहेत ते शॉर्ट नोट्स तयार करून टिप्पण करणं खूप आवश्यक असतं. आणि UPSCचा आणि MPSCचा जो फोकस आहे तो फोकस संबंधित जो परीक्षार्थी तो परीक्षार्थी हुशार आहे हे जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा असते. तर त्याला त्या दिलेला जो काही मुद्दा आहे तो मुद्दा त्याला किती समजला आणि तो कितीरित्या व्यवस्थित त्याचा अनालाइज करू शकतो, या दृष्टीने जे प्रश्न आहेत ते प्रश्न विचारले जातात. तर संबंधित जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगाने इतिहासातले आपण आज महत्त्वाचे जे जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेले जे काही परंपरा आहेत आपल्या भारतातल्या त्या परंपराविषयी आपण पाहणार आहोत. सुरुवातीला 2001 कुट्टियम ही जी केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा आहे ती परंपरा त्यामध्ये सूचीबद्ध करण्यात आलेली आहे. 2003ला वैदिक पठण परंपरा जी आहे ती परंपरासुद्धा भारताची जी जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादी आहे त्या वारसा यादीत या घटकाचा समावेश केलेला आहे. त्यानंतर 2005 उत्तर भारतातील जी रामलीला आहे त्याचं जे सादरीकरण आहे त्या सादरीकरणाविषयीची जी कला आहे ती कला या यादीत समाविष्ट करण्यात आलेली आहे. 2009ला गढवाल उत्तराखंड येथील रमन हा जो काही धार्मिक उत्सव विधिनाट्याची परंपरा आहे ती परंपरासुद्धा या यादीत समाविष्ट केलेली आहे. 2010 राजस्थान कालबेलिया लोकसंगीत जे आहे आणि लोकनृत्य आहे ते या जागतिक वारसा जो काही भारतातील यादी आहे त्या यादीत त्याचा समावेश झालेला आहे. 2010 राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत हे सुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. 2010लाच पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिसा या ठिकाणचं असणारं छाऊ जे नृत्य आहे ते नृत्यसुद्धा यामध्ये समाविष्ट आहे. 2010 केरळमधील मुडियट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य या दोन्ही ज्या परंपरा आहेत त्या परंपरा या वारसा यादीत समाविष्ट केलेल्या आहेत. 2012 लडाख, जम्मू काश्मीर येथील बौद्ध मंत्र पठणाची जी परंपरा आहे, पारंपरिक जी मंत्र पठणाची जी परंपरा आहे ती परंपरा आपल्याला या यादीत पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे 2013 मणिपूर येथील संकीर्तन परंपरा आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचे त्यांचं जे काही संकीर्तन जे परंपरागत असणारे जे नृत्य आहे ते नृत्य तुम्हाला या परंपरेच्या यादीत तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे 2014 पंजाबमधील ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची जी काही परंपरा आहे ती परंपरा तुम्हाला या भारताच्या वारसा यादीत पाहायला मिळेल. 2016 नवरोज, 2016 योग हे जे काही भारतातील जे काही जागतिक मौखिक आणि अमूर्त जी वारसा यादी आहे त्या वारसा यादीत या बाबी समावेश केलेला आहे. हे जे मुद्दे आहेत हे तुम्हाला एकतर तुम्हाला त्या राज्य टाकलं जाईल, नृत्य परंपरा टाकली जाईल आणि त्या सूचीबद्ध सूची 1 व सूची 2 या ठिकाणी विचार करा आणि योग्य ते अचूक उत्तर द्या किंवा विधान दिलं जाईल विधानाच्या दृष्टिकोनातून. आणि UPSCला निम्नलिखित कथनों पर विचार कीजिए, त्यानुसार 1, 2, 3 आणि एखादं चुकीचं विधान दिलेलं असेल आणि त्यात सब ऑप्शन दिलेले असतात, ब बरोबर, ड बरोबर, वरील सर्व, अशा पद्धतीने प्रश्न विचारणी शैली आहे. त्यामुळे बारकाईने अभ्यास करा आणि अचूक आणि व्यवस्थित उत्तर देण्याचा प्रयत्न करा. त्याच्यापुढे आपण जागतिक जी वारसा स्थळे आहेत सांस्कृतिक दृष्टिकोनातून भारतातील की जागतिक जी काही यादी आहे त्या यादीमध्ये या भारतातील जी काही वारसा स्थळे आहेत परंपरागत
आणि अचूक आणि अतिशय सुंदर अशा प्रकारचं सुरेख जे काम आहे ते काम कला असेल, त्याचप्रमाणे मोठमोठाली आपली किल्ले असतील, त्याचा जो यादीत समावेश केलेला आहे. त्यामध्ये 1983मध्ये आग्र्याचा जो किल्ला आहे त्या किल्ल्याचा समावेश त्यामध्ये झालेला आहे. 1983लाच अजिंठा लेणी, 1983मध्येच वेरूळ लेणी, 1983ला ताजमहाल, ही जी काही 1983मध्ये 4 महत्त्वाचे जे काही घटक आहेत ते घटक भारताचे जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झालेले आहेत. 1984ला महाबलीपुरम येथील मंदिरे, 1984ला कोणार्क सूर्य मंदिर, 1986 गोव्यातील चर्च आणि कॉन्व्हेंट्स त्या ठिकाणचे यामध्ये सूचीबद्ध आहेत. 1986मध्ये फत्तेपूर सिक्री, 1986लाच हम्पी येथील वास्तू संकुल, 1986ला खजुराहो येथील मंदिरे, चंदेल घराण्याने बांधलेले जे काही मंदिर आहेत ते जागतिक वारसा स्थळात या ठिकाणी त्याचं नाव लिहिलं गेलेलं आहे. 87 साली घारपुरी एलिफंटा जी लेणी आहे त्या लेणीचा सुद्धा या यादीत समावेश झालेला आहे. 1987चं चोल जे मंदिर आहे, तंजावरचे बृहदेश्वर जे मंदिर आहे ते मंदिरसुद्धा या यादीत समावेश केलेलं आहे. 2004मध्ये गंगकोंड चोळीश्वरमचे बृहदेश्वर मंदिर आणि दाराश्वरमचे ऐरातेश्वर मंदिर या दोन्ही मंदिराचा या यादीत समावेश केलेला आहे. 1987ला पट्टकल येथील मंदिरे आहेत. केरळमधील पट्टकल हे प्रसिद्ध मंदिरांसाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. त्या ठिकाणची असणारी सुरेख जी बांधकामं आहेत ती बांधकामं सांस्कृतिक दृष्टिकोनातून त्यांचा असणारा जो वारसा आहे तो वारसा जपणूक करण्याच्या दृष्टीने या जागतिक वारसा स्थळात समावेश झालेला आहे. 1989 साली सांचीचा स्तूप, 1993ला हुमायूनची कबर, 1993मध्ये कुतुब मिनार आणि त्या परिसरातल्या ज्या वस्तू आहेत त्या वास्तूंचा समावेश या यादीत झालेला आहे. 1999ला 3 महत्त्वाचे घटक त्यामध्ये समावेश झाले. एक दार्जिलिंग हिमालयन रेल्वे, 2 निलगिरी माउंटन रेल्वे, 3 द कालका शिमला रेल्वे. 1999ला हा प्रश्न UPSCने 2003ला परीक्षेला विचारलेला आहे, लक्षात ठेवा. 2002 बोधगया महाबोधी मंदिर आणि परिसर जो आहे सुंदर अशा प्रकारचा परिसर त्याची सुद्धा नोंद या घटकात झालेली आहे. 2003मध्ये भीमबेटका येथील शैलाश्रय, 2004मध्ये चंपानेर पावागड येथील पुरातत्वीय जे स्थळ आहे त्या स्थळाचा सुद्धा या जागतिक वारसा यादीत समावेश झालेला आहे. 2004मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईचं जे आहे, ज्याला पहिलं व्हिक्टोरिया टर्मिनस नाव होतं ते आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखलं जातं, ते रेल्वे स्टेशन. 2007मध्ये लाल किल्ला दिल्लीचा, ज्या ठिकाणी दरवर्षी आपल्या भारताचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवतात, तो लाल किल्ला. 2010मध्ये जंतर मंतर जयपूर या ठिकाणचं जे भौगोलिक दृष्टिकोनातून असणारं जे ठिकाण आहे, जंतर मंतर कशासाठी प्रसिद्ध आहे तर भौगोलिक दृष्टिकोनातून त्याचं एक महत्त्व आहे, ते ऐतिहासिक दृष्टिकोनातून जपवणूक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2013मध्ये राजस्थानमधले पर्वतीय जे किल्ले आहेत, मग ते माउंट आबू असतील की त्याला जैनांची प्रसिद्ध मंदिरं असतील तर तीसुद्धा या घटकांमध्ये समाविष्ट झालेली आहेत. 2014मध्ये गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव, म्हणजे खूप मोठी अशा प्रकारची बावडी आपण ज्याला म्हणतो, ती बावडी तुम्हाला या राजस्थानमधली प्रसिद्ध आहे, जगप्रसिद्ध, तर ती या यादीत समाविष्ट आहे. 2016मध्ये नालंदा महाविहार जो आहे बौद्ध धर्मियांसाठी प्रसिद्ध पुरातत्वीय स्थळ त्याचासुद्धा समावेश झालेला आहे. 2016मध्ये चंदीगड येथील कॅपिटल कॉम्प्लेक्स हे सुद्धा या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट आहे. 2017मध्ये अहमदाबाद या शहराचं ऐतिहासिक शहर म्हणून या जागतिक वारसा स्थळात समाविष्ट केलेलं आहे. यातली तुम्हाला क्रमवारी विचारली जाऊ शकते, वर्ष विचारलं जाऊ शकतं, त्या ठिकाणचं वैशिष्ट्य विचारात घेतलं जाऊ शकतं आणि त्या अनुषंगाने तुम्हाला हे मुद्दे लक्षात घ्या. जागतिक ऐतिहासिक वारसा स्थळातील जी क्रमवारी आहे ती क्रमवारीसुद्धा कधीकधी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून UPSC MPSCला विचारली जाऊ शकते. त्यात थोडासा एखादे 2 शब्द इकडे तिकडे बदल केले की आपलं कन्फ्युजन तयार होतं. कन्फ्युजन तयार करून घेतलं की आपलं त्या ठिकाणी उत्तर चुकू शकतं. त्याचप्रमाणे भारतातील काही जागतिक वारसा स्थळे आहेत नैसर्गिक दृष्टिकोनातून, तीसुद्धा खूप महत्त्वाची आहेत, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. त्या घटकाकडे सुद्धा तुम्ही बारकाईने लक्ष द्या. तर 1985ला काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाचा सुद्धा समावेश जागतिक वारसा स्थळे जे नैसर्गिक आहेत
त्यामध्ये त्याचा समावेश केलेला आहे. 1985ला केवलदेव राष्ट्रीय उद्यान असेल, 1985ला मानस वन्यजीव अभयारण्य असेल, 1987ला पश्चिम बंगालमधलं सुंदरवन राष्ट्रीय उद्यान असेल, 1988ला नंदादेवी व्हॅली ऑफ फ्लावर्स ही खूप प्रसिद्ध आहे की ज्या ठिकाणी नैसर्गिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणचं असणारी जी सुंदरता जी आहे, विविधता जी आहे ती तुम्हाला या दृष्टीने महत्त्वाची आहे. 2005मधली राष्ट्रीय उद्यानं, 2012 पश्चिम घाट, 2014ला ग्रेट हिमालय पार्क आणि 2016ला कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान या घटकांचा समावेश जागतिक वारसास्थळी नैसर्गिक या घटकामध्ये केलेला आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी या घटकांचा व्यवस्थित आणि अचूक अशा प्रकारचा जर अभ्यास केला तर तुम्हाला त्यामध्ये तुमचा एकही मार्ग जाऊ शकत नाही. प्रश्नपत्रिकेचं वाचन जे आहे ते वाचन अतिशय चांगलं करा. UPSC आणि MPSCची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक घटक लक्षात ठेवायचा. कोणत्याही विषयाचा अभ्यास करत असताना मागच्या 5 ते 6 वर्षापूर्वीच्या प्रश्नपत्रिकेचं अवलोकन करा. इतिहास या विषयात कोणत्या कोणत्या घटकावर जास्त फोकस केले, चालू वर्षी कोणत्या घटकावर फोकस केलं जाऊ शकतं, थोडंसं स्वतः अनालाइज करण्याचा प्रयत्न करा. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल. दुसरा, भूगोल या विषयाच्या संदर्भात तुम्ही जर अभ्यास करत असाल तर 5 ते 6 वर्षाच्या प्रश्नपत्रिका व्यवस्थित पहा, त्यात कोणत्या प्रश्नांचं जास्त फोकस केलेलं आहे. मग त्या घटकाला अनुसरून आपण नेमकं कोणत्या विषयाकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे हे तुमचं टार्गेट तुम्ही स्वतः ठरवा. त्या दृष्टीने प्रयत्न करा. भूगोल असेल, विज्ञान असेल, गणित असेल. त्याचप्रमाणे बौद्धिक क्षमतेचा जो पेपर आहे CSATचा तो तुम्हाला फक्त क्वालिफाईंगसाठी असतो 33%. त्यातले चांगले जे घटक आहेत त्या घटकांची चांगली प्रॅक्टिस करा आणि त्या अनुषंगाने चांगली तयारी करा. इतिहास या घटकाविषयी अजून काही वेगवेगळे आपल्याला जे मुद्दे आहेत ते स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहता येतील. त्या अनुषंगाने व्हिडिओ तयार करून टाकले जातील, जेणेकरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या दृष्टीने तयारी करणं सोपं जाईल. स्पर्धा परीक्षेत नेमकं कोणत्या गोष्टी विचारल्या जातात, कोणत्या नाही, या वैयक्तिक माझ्या एक्सपिरियन्सच्या अनुभवातून तुम्हाला एनर्जी परीक्षा आहे त्या परीक्षेतला यातले 2-4 प्रश्न 100% पाहायला मिळतील. तरी सर्व विद्यार्थ्यांनी, तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुढच्या व्हिडिओसाठी शेअर, लाईक, सबस्क्राईब करा. धन्यवाद.